तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता माझं साइन अप एकदम कन्फर्म झालंय. तिकीट वगैरे पण सर्व आलं. तर आता 2 दिवसांनी आमचं साइन अप आहे. तर साइन अप आहे त्यावेळी प्रोव्हिजन वगैरे पण सगळे येणार आहे, त्यामुळे खूप काम असणार आहे. त्यामुळे मी आता सर्व रेडी करून ठेवतो आणि आता बॅग पॅक करता करता आपल्याला व्हिडिओ पण शूट करायचा आहे, त्यामुळे अजूनच जरा टाइम लागेल. म्हणून मी 2 दिवस आधीच सर्व बॅग पॅकिंग वगैरे करून ठेवतोय. तर सुरुवात करूया आता. उगाच चांगल्या कामाला उशीर नको. तर ह्या कपाडात माझी बॅग आहे. 9 महिने बिचारी इथेच पडून आहे. तिला आधी बाहेर काढतो आणि हे सर्व कपडे वगैरे आहेत आणि ते सगळे एकत्र या बेडवरती सगळे एकत्र करतो. सगळे कपडे इथे थोडे कपडे आहेत आणि ह्या सोफ्याच्या बेडच्या खाली थोडे कपडे आहेत, तर ते सगळे एकत्र करतो आणि सर्व आधी कपडे फोल्ड करून घेतो आणि नंतर मग बॅगमध्ये अरेंज करतो मी. आणि वर ही माझी हँडबॅग पण आहे, तिला पण काढतो आता बाहेर. तर आता मी माझे सगळे कपडे इथे बेडवरती काढलेत आणि हे तर यूज केले होते शर्ट्स वगैरे, आणि हे शर्ट तर मी यूजच नाही केलेत, तर ते तसेच आहेत. तर ते फोल्ड करायला नाही लागणार. आता हे सगळे वापरलेले शर्ट मी आता सगळे फोल्ड करून घेतो आणि हे वॉश नाही केलेत. आता घरी जाऊनच सगळं वॉश करीन मी. तर आता माझे सगळे कपडे फोल्ड करून झालेत. असेच वरच्यावरती फोल्ड केलेत, कारण घरी जाऊन मग धुवायलाच टाकायचे आहेत. तर आता यांना बॅगेमध्ये भरून घेतो. तर आता माझे सगळे कपडे बॅगमध्ये भरून झालेत. तर हे शर्ट तुम्हाला आठवत असेल, जॉईनिंगच्या दिवशी मी हे शर्ट घातलं होतं. तर आता कपडे बॅगमध्ये भरून झालेत आणि आता फक्त हे बाकी सगळं बारीक सारीक सगळं सामान आहे, चार्जर वगैरे, ट्रिमर वगैरे, ते सगळं आता मी ह्या छोट्या पाऊचमध्ये सगळं भरून घेतो आणि मग ह्या पाऊचला पण मग ह्या बॅगमध्येच टाकेन. तर आता माझं सगळं सामान बॅगमध्ये भरून झालंय. आता मी बॅग बंद करून घेतो.
तर आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आता फायनली माझी बॅग पॅक करून झाली आहे. तर टोटल आम्हाला फ्लाईटमध्ये 40 kg अलाउड असतं, पण माझं तर 40 kgच्या आतमध्येच आहे बॅग. आणि काय घरी जाताना एवढं काय जास्त लक्ष देऊन काय पॅक करायला लागत नाही, कारण घरीच जायचंय. येताना जरा नीट लक्ष देऊन सगळं घेऊन यावं लागतं. आणि घरी जायच्या पॅकिंगची जर खुशी वेगळीच असते. येताना जरा म्हणून असतो, पण जाताना बॅग पॅक करायला खूप मजा येते. तर आता सगळं सामान मी बॅगमध्ये ठेवलंय आणि फक्त हे आता मी साइन अपच्या दिवशी जे ड्रेस घालणार आहे तो फक्त आता मी बाहेर ठेवलाय. आणि अजून मला इथे 2 दिवस थांबायचं आहे, त्यामुळे एक हाफ पॅन्ट आणि एक टी शर्ट ठेवलंय. आणि हा माझा एक कामावरचा ड्रेस ठेवलाय, कारण आता 2 दिवस तर काम करावं लागणार आहे. तर तो एक ड्रेस ठेवलाय आणि शूज माझ्या आहेतच शेवटच्या दिवशी खाली, आणि मग ते इथेच ठेवून जाईल. आणि हे माझे नको असलेले कपडे मी इथे ठेवलेत. याला नंतर आता गार्बेज बॅगमध्ये ठेवून मग गार्बेज रूममध्ये ठेवून येईन ह्या कपड्यांना. आणि बाकी टेबलवरती छोटं मोठं सामान आहे तर मग नंतरच भरीन. आणि हँडबॅगमध्ये आता माझे डॉक्युमेंट मिळतील ब्रिजवरून साइन अपच्या दिवशी, तर ते घ्यायचं आहे. आणि इथे माझ्या सर्व सॅलरी स्लिप आहेत, ह्या पण शेवटच्या दिवशी जाताना बॅगमध्ये भरीन. ह्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. तर बाकी आता माझी बॅग पॅक करून झाली आहे. काय छोटं मोठं असेल तर ते अजून 2 दिवस आहेत. मला माहिती होतं अशी घाई होणार, म्हणून मी आधीच 2 दिवस सगळं पॅकिंगला सुरुवात केली. तर बाकी आजच्या पुरतं एवढंच. आणि केबिन क्लीन करून द्यायचं आहे येणाऱ्याला, रिलिव्हरला जरा केबिन क्लीन करून द्यायचं आहे. तर आता तर माझ्याकडे वेळ नाही आहे. आता सगळे कपडे तर बॅगमध्ये गेलेत, बॅग तर पॅकिंग झाले. तर आता क्लिनिंगचं काम आता उद्या ठेवीन मी. सगळं एकाच दिवशी नको, आता लेट पण झालाय आणि मी अजून आंघोळ पण नाही केले. तर आजच्या पुरतं एवढंच. बाकी मी जातो आता आंघोळीला, आणि बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.